नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून टीईटी 2013 ते 2025 पर्यंत मराठी आणि जीके जीएस म्हणजे जवळपास 90 मार्काचा मटेरियल याच्यावर आपण मागील काही लेक्चर घेतलेले आहेत। तर तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात आणि तुम्ही आतापर्यंत हे लेक्चर बघितला नसाल तर मागे जाऊन नक्की बघा, कारण की आपण सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे निरीक्षण करून ते आपण घेत आहोत। आणि टीईटी जी 28 जूनला होणार आहे त्याच्यात आपले जीएस जीके आणि मराठीचे एक पण मार्क चुकणार नाही याची हमी आपण घेऊन पुढच्या वाटचालीस चालू करूया। तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर मित्रांनो, सविता, चपला, सौदामिनी आणि विद्युत। तर मित्रांनो, याच्यात सविता, सविता म्हणजे सूर्य, सविता म्हणजे मित्र, सविता म्हणजे आदित्य, भानू आणि भास्कर हे कशाचे समानार्थी आहेत? सूर्याचे आहेत। सविता कसे? सूर्याची आहे। आणि चपला, सौदामिनी आणि विद्युत हे आहे का? नाही। तर वेगळा शब्द कुठला आहे? सविता, कारण की चपला, सौदामिनी, विद्युत हे कसे आहेत? हे समानार्थी आहेत। कशाचे? वीजचे, वीजचे समानार्थी आहेत हे, म्हणून वेगळा शब्द कुठला आहे? आपला सविता आहे। चपलाचे अजून तळीत, भिजली, विद्युल्लता, विद्युत एवढे समानार्थी शब्द आहेत। दुसरा प्रश्न बघूया, देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला। वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा। अचूक शब्द निवडायचा आहे आपल्याला। तर जो देशासाठी प्राण देतो त्याला आपण काय म्हणतो? देशप्रेमी। 1 नंबर देशप्रेमी, 2 नंबर कार्यतत्पर, 3 नंबर हुतात्मा, 4 नंबर क्रांतिकारक। तर आपण याला काय म्हणतो? हुतात्मा म्हणतो। काय म्हणतो? हुतात्मा म्हणतो। देशप्रेमी, तर आपण विश्लेषण बघूया। देशप्रेमी, देशावरती प्रेम असणारा। नंबर 2, कार्यतत्पर म्हणजे कोणत्याही कार्यासाठी लगेच तयार असणारा, कुठलाही कार्य असो, चांगला कार्य असो, त्यासाठी लगेच तयार असणारा। आणि देश कुठल्याही संकटात असेल तर तो कुठल्याही समाजाला, कुठल्याही गोष्टीत लगेच तयार असणारा, त्याला आपण काय म्हणतो? कार्यतत्पर म्हणतो। आणि हुतात्मा, हुतात्मा म्हणजे देशासाठी प्राण अर्पण करणारा। देशासाठी जो प्राण अर्पण करतो, शहीद सैनिक असो किंवा दुसरे कोणी असो, त्याला आपण काय म्हणतो? हुतात्मा म्हणतो। आणि क्रांतिकारक, क्रांतिकारक म्हणजे इष्ट असा बदल घडवून आणणारा। क्रांतिकारक, इंग्रजांच्या वेळेस बरेच क्रांतिकारक होऊन गेले भारतात, म्हणजे इष्ट असे बदल त्यांना हवा होता तेव्हा, त्या काळी तेव्हा आपला प्रशासन आणायचा होता, गुलामीतून मुक्त व्हायचा होता, म्हणून ते क्रांतिकारक त्या काळात घडत गेले। आता पण काही क्रांतिकारक आहेत। तर प्रश्न तिसरा बघूया, खालील वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता? अवय, अवय आणि सवय असे 2 प्रकार पडतात। कशाचे? नाम याचे। नामचे किती प्रकार पडतात? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अवयभाव, क्रियापद, त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव, केवलप्रयोगी अवयव, उभयान्वयी अवयव असे प्रकार पडतात। तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे खालील वाक्यातील अवयवाचा प्रकार कोणता? अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे। अर्जुन काय असे? नेहमीच मदत करण्यास तयार असे। तर नेहमी हा शब्द, नेहमी हा शब्द कुठल्या अवयवाचा आहे? खालीलपैकी याच्यात उभयान्वयी अवयवाचा आहे का? नाही। उभयान्वयी अवयवाचा काम काय? 2 वाक्य एकत्र जोडणे हे उभयान्वयी अवयवाचे कार्य काम आहे। त्याच्यानंतर आहे केवलप्रयोगी अवयव। तर मित्रांनो, मनात जे उत्कट भावना आहेत ते अचानक बाहेर आलं तर आपण त्याला काय म्हणतो? केवलप्रयोगी अवयव म्हणतो। म्हणजे उत्तर हा पण नाही, उत्तर 1 नंबर पण नाही, 2 नंबर पण नाही, 3 नंबर शब्दयोगी अवयव। शब्दयोगी अवयव आहे का? नाही, शब्दयोगी अवयव पण नाही। आणि 4 नंबर आहे क्रियाविशेषण अवयव। हो, क्रियाविशेषण अवयव आहे। अर्जुन नेहमी, नेहमी कशाचा शब्द आहे? क्रियाविशेषण अवयवाचा शब्द आहे। नेहमी, खाली, वर, मागे, पुढे हे कशाचे आहे? क्रियाविशेषणचे आहे। पण जर हेच वाक्याला जोडून आले, नेहमी, मागे, खाली, वर, इकडे, तिकडे, तर हे काय असतात? तर हे मित्र काय असतात? हे मित्रांनो शब्दयोगी अवयव असतो। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेला पत्र कोणत्या प्रकारचा असेल? तर मित्रांनो, महाराजाचे अष्टमंडळ असतील, त्याच्यानंतर पत्राचे प्रकार असतील। हे प्रश्न प्रत्येक 2013 ते 2025 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या, सगळ्या प्रश्नपत्रिकामध्ये तेच प्रश्न रिपीटेड होत आहेत। तर याच्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या आणि मी संभाव्य प्रश्नपत्रिका जी बनवणार आहे त्याच्यात यांचं पण मेन्शन करणार आहे। तर मित्रांनो, कुठला पत्र लिहू शकतो आपण? महानगरपालिकेचं पाणी खराब येत असेल तर
एक नंबर आवेदनपत्र लिहू शकतो का? आवेदनपत्र कशासाठी असतो? सगळ्यांना माहिती आहे, आवेदनपत्र नोकरीसाठी असतो. आवेदनपत्र नोकरीसाठी असतो. दुसरा मागणीपत्र. मागणीपत्र कशासाठी असतो? जर आपण एखादी सरकारी कार्यालयात कामाला असेल तर सरकारी कार्यालयात आपल्याला काही साहित्य वगैरे जर मागून घ्यायचे असेल तर आपण मागणीपत्र करतो. आणि 3 नंबरचा आहे तक्रार अर्ज. हो, तक्रार करणार. जर अनियमित पाणी पुरवठा होत असेल तर आपण काय करणार? महानगरपालिकेकडे किंवा ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल आपण तर ग्रामपंचायतकडे आपण काय करणार? तक्रार करणार. आणि 4 नंबर आहे विनंती अर्ज. विनंती अर्ज म्हणजे होत असलेला त्रास कमी व्हावा म्हणून आपण विनंती करतो, त्याला विनंती अर्ज असे म्हणतात. तर मित्रांनो, चारही पर्याय आपण योग्यरित्या बघितलेले आहोत. पुढील प्रश्न बघूया. 6 नंबर, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? जे मराठी साहित्यिक आहे ते आपल्याला 4 इथं साहित्यिक दिलेला आहे, त्याच्यापैकी कोणाला साहित्य पुरस्कार मिळालेला नाही? नाही महत्वाचं आहे मित्रांनो. हे नाही आपण पेपरमध्ये वाचत असताना कोणाला साहित्याचा पुरस्कार मिळालेला आहे असं वाचतो आणि आपला खेळ पूर्ण इथंच खल्लास होतो. आपल्याला वाटते मराठी सोपी आहे. मुळात मराठी सोपी आहे, पण आपण घाई गडबडीने जेव्हा पेपर सोडवतो, जेव्हा आपण पेपरचा विश्लेषण व्यवस्थितपणे करत नाही, म्हणून आपण योग्यरित्यापणे आपण पास होत नाही. टीईटीचा पेपर मित्रांनो, टीईटी आणि अदर परीक्षामध्ये एक वेगळा हे आहे. तुम्ही दुसरी परीक्षा जर द्यायची असेल तुम्हाला स्पर्धा परीक्षा, तर त्याच्यात तुम्हाला मेरिट पाहिजे, पण टीईटीत मेरिट पाहिजे का? नाही. टीईटीत फक्त तुम्ही कास्टमध्ये असाल तर 83 मार्क आणि तुम्ही ओपन असाल तर 90 मार्क. 150 पैकी 90 मार्क जे आपल्याला येते ते व्यवस्थितपणे जर आपण सोडवलो तर आपले एक पण मार्क जाणार नाही. तर मित्रांनो, कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? 1 नंबर भालचंद्र नेमाडे मिळालेला आहेत का? हो, हिंदू एक जगण्याची अडथळ याच्यात मिळालेला आहे. नंबर 2 वि स खांडेकर. हो, यांना तर मिळालेलंच आहे. सगळ्यात अगोदर ह्यांनाच मिळालेला आहे 1974 मध्ये या कादंबरीसाठी यांना पण मिळालेला आहे. तर आपल्याला विचारलंय मिळालेला नाही ते, हा पण आपला उत्तर नाही. विवा शिरवाडकर. हो, विवा शिरवाडकर यांना पण मिळालेला आहे विशाखा या कादंबरीसाठी. विवा शिरवाडकर पण आपल्याला विचारलेला आहे नाही. तर मग कोणाला मिळाला नाही? पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांना नाजूक कवी असे पण म्हणतात, यांना मिळालेला नाही. मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर 1 नंबर मुकुंदराज, 2 नंबर माही भट, 3 नंबर संत रामदास स्वामी, 4 नंबर संत ज्ञानेश्वर. तर 1 नंबरचा याचा उत्तर आहे तर मुकुंदराज. मुकुंदराज यांचा जो आद्य साहित्य आहे ते कुठलं आहे? मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे, मराठीच्या पहिल्याच पेजवर दिलेला आहे. मुकुंदराज यांचा आद्य जो साहित्य आहे तो काय आहे? विवेक सिंधू या नावाने आहे. तर माही भट यांचं लीळाचरित्र आहे. संत रामदास स्वामी यांचा दासबोध आणि मनाचे श्लोक असे त्यांनी लिहिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर सगळ्यांनाच माहित आहे, काय लिहिलं आहे संत ज्ञानेश्वरांनी? ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी चांगदेव 65 पण लिहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. 8 नंबर, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगामध्ये बदलत नाही? पुढीलपैकी असा शब्द दिलेला आहे आपल्याला जो की पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगीमध्ये बदलत नाही. तर मित्रांनो, 1 नंबरला आहे वाघ. वाघ हा बदलतो का? म्हणजे बदलतो का? बदलतो. हो, आपल्याला दिलेला आहे बदलत नाही. दिलेला आहे बदलत नाही. वाघाचे दोनच हे होतात, एक तो वाघ आणि जर याचं स्त्रीलिंगी करायचं तर वाघिणी, समजा ती वाघिणी. आणि 2 नंबर हरिण. हो, हरिण. नपुंसक लिंग आणि पुल्लिंगी याच्यात हे हरिण बदलत नाही, बाकीचे सगळे बदलतात. हरिण बदलत नाही. म्हणजे लिंग म्हणजे काय? तर नामाच्या ठिकाणी जे संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला लिंग असे म्हणतात. तर मित्रांनो, आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण आहे? जे आनंद घन या नावाने ओळखले जात होते, हा पण प्रश्न 2 वेळेस रिपीट झालेला आहे. एक वेळेस 14 मध्ये झालेला आहे, एक वेळेस 18 मध्ये झालेला आहे. तर आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती राम कदम आहे का? नाही, राम कदम नाही. अजय अतुल पण सिंगर आहे, पण हे नाही. 3 नंबर लता मंगेशकर. हो, गान साम्राज्ञी लता मंगेशकर यांना काय म्हणतात? यांना आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती म्हणतात, म्हणजे या नावाने ती ओळखली जाते. तर मित्रांनो, आपल्याला जर असंच कंटिन्यू बघायचं असेल तर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि मित्राला शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण म्हणतात?
मित्रांनो तुम्हाला माहित आहे महाप्राण किती आहे? एकूण वर्णमालेत 14 महाप्राण आहे. तर आपल्याला पुढीलपैकी कोणाला महाप्राण म्हणतात ते बघूया. नंबर 1 च. चला महाप्राण म्हणतात का? नाही. काय म्हणतात? चला. च अल्पप्राण आहे. गला महाप्राण म्हणतात का? नाही. म्हणजे जे ओळीतला दुसरा अक्षर असतो, स्पर्श व्यंजनाच्या जे 25 स्पर्श व्यंजन आहे त्या स्पर्श व्यंजनापैकी जे दुसरा अक्षर असतो त्याला काय म्हणतात? महाप्राण. घ हो, घला महाप्राण म्हणतात. बला म्हणतात का? नाही. ब अल्पप्राण आहे. म्हणजे इंग्रजीच्या ज्याच्यात एच येतो, जी एच म्हणजेच घ, ज्याच्यात एच येतो त्याला आपण महाप्राण म्हणतो. मूळ महाप्राण, मूळचा महाप्राण कुठला आहे? फक्त एकच आहे, ह. पण आपण सगळे ज्याच्यात एच येतो, एचचा उल्लेख होतो स्पेलिंग मध्ये, ते आपण महाप्राण म्हणतो. म्हणजे वर्णमालेचा नियम आहे समजा. आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? मित्रांनो आस्था. आस्थाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. निरास्था आहे का? नाही. शिस्त आहे का? नाही. निराशा आहे का? नाही. तर काय आहे? अनास्था. काय आहे? अनास्था. जसं निरास्था आहे का? नाही. निराशा, आशाचा विरुद्धार्थी निराशा. मग आस्थाचा विरुद्धार्थी काय आहे? अनास्था आहे. बघा आतापर्यंत समानार्थी विरुद्धार्थीवर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. वारंवार तेच प्रश्न रिपीटेड होतात. त्याच्यासाठी आपल्याला 2013 ते 2025 पर्यंत रिव्हिजन पेपर घेण्याचा हा एकच उद्देश आहे की जे मागील प्रश्न आतापर्यंत रिपीटेड झालेले आहेत ते बिलकुल आपले उत्तर चुकता कामा नाही. आणि मागील प्रश्न रिपीटेड होतातच, दरवर्षी होतात. यावर्षी पण 100% होणार. टीईटीचा सिलेबस चेंज झालाय काही प्रमाणात, तरी पण मागील जे प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केलो आपण त्याच्यानुसार त्याच्यात ते प्रश्न येतील, म्हणजे 100% येतीलच. 3 नंबर बघूया. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञार्थी वाक्य कोणते? क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार असतात. काही क्रियापदाच्या अर्थावरून 4 प्रकार पडतात. त्याच्यात 1 नंबरला स्वार्थी, 2 नंबरला आहेत विद्यार्थी, 3 नंबरला आज्ञार्थी आणि 4 नंबरला संकेतार्थी. असे अर्थावरून 4 प्रकार पडतात मित्रांनो. तर ते 4 प्रकारपैकी आपल्याला आज्ञार्थी वाक्य कोणते हे ओळखायचं आहे. तर आज्ञार्थी वाक्य, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. हा काय झाला? सौम्य आज्ञा झाली. पाहू म्हणजे सौम्य आज्ञा करतात त्याला. तर हे 1 नंबर आपला उत्तर काय आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. बरोबर आहे. नंबर 2, यंदाप्रमाणे पुढील वर्षी देखील वरुण राजाची कृपा हवी. यंदाप्रमाणे पुढील वर्षी पण वरुण राजाची कृपा हवी. कृपा हवी. यंदाप्रमाणे म्हणजेच या वर्षी जसं पाऊस पडला पुढच्या वर्षी पण तसंच पडो. म्हणून व्ही जर असेल तर आपण तो कुठला आहे? तो विद्यार्थी होतो. म्हणजे उत्तर आपला आहे काय? पण विश्लेषण करताना काय? विद्यार्थी होतो. आणि 3 नंबर, छे करणारच नाही मी. छे करणारच नाही म्हणजे हे काय? नकारार्थी आहेत. नाही म्हणजे नकारार्थी आहेत. गरजेल तो पडेल काय? गरजेल तो पडेल काय? हे काय? हे असं गरजेल तो पडेल काय? हे प्रश्नार्थक आहे. गरजेल तो पडेल काय? आणि संकेतार्थी पण आपण याला बोलतो. संकेतार्थी पण आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. ऋतुजाला आता चालवते हा वाक्य आहे. एवढाच वाक्य आहे. तर मित्रांनो पर्याय बघूया. सकर्मक साठी या वाक्यात कर्ताची आवश्यकता आहे. पण याच्यात कर्ता आहे का? नाही. याच्यात कर्ता नाही, म्हणून हा वाक्य सकर्मक होऊ शकत नाही. नंबर 2 बघूया. सहाय्यक म्हणजे त्याला कोणीतरी सहाय्य केलेला असेल तर तो सहाय्यक क्रियापद बनतो. जर ऋतुजाला आई चालवते हा असं जर वाक्य असेल तर तो काय बनतो? सहाय्यक बनतो. पण ऋतुजा काय करते इथं? ऋतुजाला आता चालवते म्हणजे सहाय्यक पण नाही. 3 नंबर आहे परियोजक आहे का? नाही. परियोजक पण नाही. 4 नंबर काय? सख्य म्हणजे जे स्वतःला सख्य होते. आता आजोबाला डोंगर चढवते, आता मला खाववते, ऋतुजाला आता चालवते. हे कसले वाक्य आहेत? खाववते, चालवते, करवते. हे कसले वाक्य आहेत? हे सख्य आहेत. जे सख्य क्रियापद मध्ये येतात. म्हणून ऋतुजाला आता चालवते हे काय? सख्य क्रियापद आहे. नंबर 14, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? शुद्ध अशुद्ध शब्दावर पण टीईटीने आतापर्यंत भर दिलेला आहे. ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. शुद्ध अशुद्ध शब्द. तर मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न.
14 नंबर, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी 3 बरोबर आहे आणि एक हा अशुद्ध आहे. तो अशुद्ध आपल्याला ओळखायचा आहे. तर चला ओळखूया. परीक्षा, दुसरी विलांटी हा करेक्ट आहे, पण आपल्याला अशुद्ध ओळखायचा आहे, म्हणून हा आपला उत्तर काय आहे? चुकीचा आहे. पण परीक्षा हा शब्द मात्र बरोबर आहे. शिक्षण, शिक्षण पण बरोबर आहे, पण उत्तर आपल्याला अशुद्ध पाहिजे, चुकीचा पाहिजे. उपहारगृह, उपहारगृह पण बरोबर आहेत, पण आपल्याला उत्तर चुकीचा पाहिजे. शेवटचा राहिला आशीर्वाद. आशीर्वादला मित्रांनो बघा, पहिली विलांटी दिलेली आहे. आशीर्वाद मुळात असा असतो का? नाही. आशीर्वादला दुसरी विलांटी असते. आशीर्वादला दुसरी विलांटी असते, तर पहिली विलांटी नसते. म्हणून हा 4 नंबर आपला उत्तर राहणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? आपण आताच वाक्य बघितलोय. नामाच्या रूपावरून संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हणतो आपण? वचन असे म्हणतात. वचनाचे 2 प्रकार पडतात, एक वचन, अनेक वचन. तर मित्रांनो आता पर्याय क्रमांक 1 खाते, पर्याय क्रमांक 2 पोते, पर्याय क्रमांक 3 शेते आणि पर्याय क्रमांक 4 जाते. तर याच्यापैकी एक वचन, निश्चितपणे एकवचनी शब्द बघायचा आपल्याला. खते, खते आहे का? नाही. खत, खते. पोते, हो पोते होते, पोते होते. शेते, शेत, शेती हे पण होत नाही आणि दात, दाते हे पण होत नाही. दुसरा प्रश्न बघूया. जो जे वांछील तोथे लाव प्राणी जात. कशातलं वाक्य आहे माहित आहे का तुम्हाला? कशातलं आहे मित्रांनो हे? जो जे वांछील तोथे लाव प्राणी जात. कशाचा आहे? कमेंट करून सांगा, आवश्यक सांगा कमेंट करून. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? याच्या खाली अंडरलाईन आहे समजा, आणि अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. जो जे वांछील तोथे लाव प्राणी जात. तर मित्रांनो हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे का? दर्शक सर्वनाम आहे का? नाही. दर्शक सर्वनाम म्हणजे असेल तर हा ही येतो. दर्शक सर्वनाम आहे का? इथं जो जे तोते आहेत. नाही. 1 नंबर चुकला. 2 नंबर, सार्वजनिक विशेषण आहे का? नाही. विशेषण तर नाही जा. 3 नंबर, संबंधी सर्वनाम आहे का? हो, संबंधी सर्वनाम आहे. बघा सर्वनाम किती प्रकारचे असतात? सर्वनाम, मूळ सर्वनाम किती आहेत? मूळ सर्वनाम 6 आहे, त्याचे 9 प्रकार पडतात. तर हे काय मित्रांनो? संबंधी सर्वनाम आहे. का? जो जे वाचील तोथे लाव, म्हणजे ह्यांचा वाचील आणि लाहो याचा काय दाखवलेला आहे? संबंध दाखवलेला आहे, म्हणून काय? संबंधी सर्वनाम आहे. गुण विशेषण आहे का? नाही, गुण विशेषण नाही. पुढचा प्रश्न बघूया. वाक्यातील विशेषण कोणते? वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसामुळे धरती ओलचिंब झाली, पण शिवारे तुडुंब भरली. ओलचिंब झाली धरती, पण शिवारे कसे झाली? तुडुंब भरली. तर याच्यापैकी आपल्याला काय ओळखायचे आहे मित्रांनो? विशेषण ओळखायचे आहे. तर विशेषण ओळखूया. शिवारे विशेषण आहे का? नाही. शिवारे काय आहे? नाम आहे. शिवारे विशेषण नाही. ओलचिंब, हो ओलचिंब काय आहे? विशेषण आहे. तुडुंब पण नाही आणि मुसळधार पण नाही. खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे. काळ किती आहेत? मेन काळ किती आहेत? 3 आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, त्याचे 4 प्रकार पडतात. चालू, चालू, रीती, पूर्ण, अपूर्ण असे 4 प्रकार पडतात. तर आपल्याला मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल. जाईल काय आला? जाईल, खाईन हे काय आहे? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल. जाईन जेव्हा येतो, मी करीन जेव्हा येतो, खाईन जेव्हा येतो, जेव्हा काय असतो? रीती काळ असतो. कुठलाही असो पण रीती काळ असतो. तर हा काय आहे? मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईल. कशाची गोष्ट करतो हा? वर्तमान काळाची करतो का? नाही. भूतकाळाची करतो का? नाही. कशाची करतो? भविष्य काळाची करतो. तर पर्याय बघूया मित्रांनो. अपूर्ण भविष्यकाळ आहे का? नाही. अपूर्ण भविष्यकाळ नाही, हा चुकला. नंबर 2, रीती भविष्यकाळ आहे का? हो, 100% उत्तर काय आहे? रीती भविष्यकाळ आहे. साधा भविष्यकाळ काय? नाही. तर पूर्ण भविष्यकाळ आहे का? नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? आमरण उपसर्ग घटित आहे का? आहे. आजन्म आहे का? आमरण म्हणजे मरेपर्यंत, आजन्म म्हणजे जन्मापासून, आणि आकरण आहे म्हणजे या तिघालाही काय आहेत? उपसर्ग आहेत. त्या तिघालाही उपसर्ग आहेत. आलोक, आलोकला आहे का उपसर्ग? नाही. म्हणून आपला उत्तर काय आहे? आलोक आहेत. आपल्याला नाही विचारलं होतं. काय विचारलं होतं? पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही असं विचारलं होतं. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? नीर, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर मित्रांनो
नीरला समानार्थी नाही. नीर म्हणजे काय होते हे आपल्याला पहिले माहित असायला पाहिजे. नीर, तळे, पोये, सल, सलील, अंबू हे म्हणजे काय? नीर म्हणजे काय होते? तोय. नीर म्हणजे तोय होते, पण आपल्याला नाही विचारलेला आहे. ह्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे मित्रांनो. आपण घाईमध्ये आहे म्हणतो, पण तो नाही आहे. तोय, नीरचा उदाहरण तोय आहे का? आहे, पण आपल्याला उत्तर नाही पाहिजे, म्हणजे हा चुकला. 2 नंबर जल, हो जल पण आहे. 3 नंबर दूध, दूध आहे का? नाही. दूध हा समानार्थी शब्द नाही. दूध हा कशाचा? नीरचा समानार्थी शब्द नाही, म्हणून दूध उत्तर आहे. सलील आहे का? हो. सलील काय आहे? सलील आपला उत्तर काय? दूध आहे, पण सलील काय आहे? नीरचा समानार्थी आहे, पण आपला उत्तर हा नाही. आपला उत्तर आहे दूध. दूधचे समानार्थी काय आहे मित्रांनो? क्षीर आहे. दूधचे समानार्थी क्षीर एक आहे. त्याच्यानंतर 19वा बघू. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी बघायची आहे आपल्याला. योग्य जोडी नंबर 1 आजी आजोबा. विरुद्धार्थी आहे का आजी आजोबा? नाही. नंबर 2 कोवळे लहान. नाही, समानार्थी आहे, एकच अर्थ होतो कोवळा आणि लहानचा. शिखर माया आहे का? नाही. सॉरी, शिखर माथा आहे. शिखर माता आहे का? नाही. 4 नंबर नवे जुने. हो, नवे जुने आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला टीईटीची सिरीज ही कंटिन्यू करायची आहे 28 जून पर्यंत. 28 जूनची टीईटी तुम्ही 100% पास होणार जर तुम्ही हे माझे व्हिडिओ कंटिन्यू द प्रियांशी आयांशी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि मित्राला शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही पीडीएफ नोट्स, माझी पीडीएफ नोट आहे, नंबर आहे 7517083504. या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही हाय केलं तर तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतील, ऑडिओ क्लिप मिळतील, जे तुम्ही काम करता करता पण ऐकू शकता. समानार्थी, विरुद्धार्थीचं, म्हणी आणि वाक्यप्रचार, रस या सगळ्यांचं तुम्हाला ऑडिओ क्लिप पण मिळणार आहे. तर शेवटचा प्रश्न बघूया आजचा. पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी कोणती? वचन म्हणजे आपण वचनाबद्दल 4-5 प्रश्न बघितलोय जवळपास. वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी जो संख्या सूचनाचा धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. तर मित्रांनो, पुढीलपैकी वचनाची योग्य जोडी ओळखायची आहे आपल्याला. दगड दगडे. दगड त्याचा एक वचन आणि अनेक वचन हा दगडच असतो, दगडे होत नाही. 2 नंबर कागद कागदे. कागदचा अनेक वचन होतो का? नाही. कागद एक वचन आणि अनेक वचनात एकच असतो कागद, म्हणून हा पण उत्तर नाही आपला. हा पण उत्तर नाही. पुस्तक पुस्तके. हो, पुस्तक पुस्तके होते, हा उत्तर आहे. कपाट कपाटी. कपडा कपाटी. कपडी नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे असतील तर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि मित्राला शेअर करा. आणि कंटिन्यू आपण टीईटीची सिरीज चालू ठेवणार आहोत. याच्यात आपण मराठी ग्रामर, मराठी शब्दसंग्रह, त्याच्यानंतर GS-DKचे जवळपास 90 मार्काचा मटेरियल आपल्याकडे आहे, ते आपण कंटिन्यू करणार आहोत. तर हे तुम्ही असंच पाहत जा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.